महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीरनं कुस्तीतून घेतली निवृत्ती। सरकारनं मला नोकरी दिली नाही, आता मला नोकरीची गरज नाही। सदगीरकडून सरकारवर नाराजी व्यक्त। हर्षवर्धन सदगीर ठरला डबल महाराष्ट्र केसरी। हर्षवर्धन सदगीरकडून महेंद्र गायकवाडचा 4-3 न पराभव। हर्षवर्धन ठरला चांदीची गदा आणि फॉर्च्युनरचा मानकरी। सर्वांचं भाकीत वर्तवणारा भोंदूबाबा खरातला स्वतःचं भविष्य दिसू शकलं नाही। पोलिसांनी खाक्या दाखवताच खरात रडला, आता ताकद राहिली नाही म्हणत अश्रू अनावर। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात 3 गुन्हे दाखल। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण, गरोदरपणात महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अशोक खरात प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार। ज्या महिलांशी गैरव्यवहार झाला त्यांना न्याय मिळवून देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून 2 भाविकांना मारहाण, भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण। हिंगोलीत महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार, तरुणीला पळवून नेत केले अत्याचार। सेनगाव पोलीस ठाण्याचं पथक आरोपीच्या शोधात। राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना सरकारचा मोठा दिलासा। हॉटेल उपाहारगृहांना आणखीन 20% गॅस पुरवठा होणार। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। कल्याण स्थानकात विजेच्या खांबावर चढलेला तरुण खाली कोसळला। लोकल लाईनची वीज पुरवठा बंद, काही लोकल थांबवण्यात आल्याची माहिती। इराणचा इस्रायलच्या डिमोना अणुकेंद्रावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, 100हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। इराणचा ब्रिटिश अमेरिकी तळावर हल्ला, प्रत्युत्तरात इराणच्या अणुप्रकल्पावर बॉम्ब हल्ला। हॉर्मुझमधील संकटामुळे भारतात रशियन तेलाची आवक वाढली। रशियाकडून पहिल्यांदा 6.5 कोटी बॅरल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।